आणि तिला मी मज्जेत सांभाळीत पुण्यात राहत होतो. पण तिला चांगलं सांभाळलेलं, सुखात सांभाळलेलं तिच्या आईबापाला आणि तिच्या बहिणीला बघवत नव्हतं. त्यामुळे ते आम्हाला काही ना काही त्रास द्यायचे. त्यांच्या त्रासापायी आम्ही पुणे सोडलं आणि गावाकडे येऊन राहायला लागलो. 2-3 वर्ष गावाकडं मजेत राहिलो. पण गावातल्या 1-2 नासक्यांना आमचं चांगलं चाललेलं किंवा माझं लग्न झालेलं बघवाना म्हणून त्यांनी हळूहळू माझ्या बायकोचं कान भरायला सुरू केलं. माझ्याबद्दल चुकीचं गैरसमज पसरायला सुरू केला. आंधळ्यासोबत कशाला लग्न केलं, ह्याच्यापेक्षा चांगला भेटला असता, उगाच ह्याच्यासोबत लग्न केलं, ह्यांना जमीन कमी आहे, ह्याच्यापाशी कशाला नांदती, ह्याच्यापाशी राहू नको, असं शिकवा सुरू केली आणि आमच्या संसारावर संकट यायला लागली. आमची किरकोळ वाद झाला असला ना साधारण, तर हे नासकं लगेच फोन करून हिच्या आईबापाला सांगायचं की रोहिणीची आणि बापूची भांडणं झाले तर रोहिणीला घेऊन जावा. थोडक्यात वाद असला तरी मोठा वाद झाला असं ती त्यांना पटवून द्यायचं. एकतर रोहिणीच्या आईबापाचं माझं कधीच जमत नव्हतं. त्यांचा माझा वाद असल्यामुळं आम्ही पुन्हा सोडून गावाकडे राहत होतो. आणि थोडं काय झालं, थोडा वाद झाला की लगेच हा फोन करून आईबापाला सांगायचा, रोहिणीला न्यायला सांगायचा. दरवेळेस रोहिणीला 2-3 वेळा 4 वेळा त्यांनी असं पाठवलं. माझी लेकरं बाळं ती सगळं पाठवायचं तिकडं माहेरला. ह्याच्या मी वाटेलं नाही काय नाही तरी मुद्दाम माझ्या संसारात लुडबुड करून आमच्या संसार मोडण्यासाठी त्रास द्यायचा. त्या नाशकाला मला एकच सांगायचंय की एखाद्याचा संसार मोडला की आपला पण राहत नाही. माझ्या संसारासाठी मी जेवढी तळमळलो तेवढा तू पण तळमळशील. एवढा पश्चाताप होईल तुला की तू म्हणशील उगाच ह्याच्या संसारात लुडबुड केली. तुला गावात नाव कमवायचं होतं का माझा संसार मोडून? अरे एखाद्याचं चांगलं करून मग नाव कमवायचं असतं. 3-4 वर्षापासून तुझं बघतोय, माझ्या घराचा इस्काटा करायला चाललंय नुसतं पर्यंत तुझं. माझा संसार मोडण्यासाठी धडपड करतोय नुसती. मी काहीच करीना म्हणून लाडात आला होता का काय? किती दिवस तुझं सहन करून घ्यायचं र? माझ्या बायकोला शिकवितोय काय, फुगवितोय काय, तिला नांदू नको म्हणतोय काय, तिला माझ्यापाशी राहूच नको म्हणतोय, माझ्या घरात भांडणं काय लावतोय माझ्या बायकोला फुगवून. तुला तुझ्या घराची काळजी नाही का? माझा संसार मोडतो, तुला संसार नाही का? गावाला दाखवण्यासाठी माझा संसार मोडतो का? स्वतःचा संसार जपितो आणि माझा संसार मोडतो, घर मोडतो माझं. तुझा माझ्यावर लय राग होता ना तर तू मला भिडायचं. माझ्या लेकरा बाळावर वाईट वेळ का आणली? अरे ज्यांच्याकडे तू माझी बायको पाठवली ना त्यांचं तू आयुष्यभर नाव घेणार नाही, ध्यानात ठेव.